भैयांसारखे काम करणारे, तळमळीने लढणारे खूप जण आहेत, पण तिथे त्यांच्या कामाची कुठे कदर नाही. संघटना म्हणून काम करतात तर मध्ये कुठेतरी नेत्याला भेटल्याशिवाय वर जाता येत नाही. पण आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असं नाहीये. जो जो जनतेत जाईल, जो जो काम करेल त्याच्या कामाची दखल घेतल्या जाते. आणि मिथुन भैया, इथे आमच्याकडे एवढं काम आहे की कुणीही रिकामा राहणार नाही. प्रत्येक हाताला काम देण्याची ताकद या भारतीय जनता पार्टीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे येताय, मी संकोच मनाने तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कमळ, आज एक कमळ घेऊन मिरवताना समाज आमच्याकडून खूप मोठी अपेक्षा व्यक्त करतो. समाज आमच्याकडे आदराने बघतो आणि समाजाला माहिती आहे की जर बदल कोणी घडू शकत असेल तर ते फक्त भारतीय जनता पार्टी. आज आपण पाहिलं की देवाभाऊ ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्री होतात त्या वेळेला अनेक मागण्यांचे मोर्चे निघतात, अनेक समाजांचे मोर्चे निघतात. का? तर त्यांना माहित आहे की हा आपला प्रश्न, आपली समस्या फक्त देवाभाऊ सारखाच मुख्यमंत्री सोडवू शकतो. त्या अधिकाराने, त्या हक्काने सगळ्यांचे मोर्चे निघतात. आणि देवाभाऊंकडे पाहिलंय की आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. सगळ्यांना समान सोबत ठेवत देवाभाऊ जे ज्या पद्धतीने राज्य चालवतात, मित्रांनो, सगळ्यांनाच अभिमान वाटतो की आपण देवाभाऊंचे सगळे शिलेदार आहोत. मी आज मिथुन भैयाचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण त्यांची क्षमता, त्यांची ताकद आपला समाज सेवेच्यासाठी आपण सगळेजण वापरूया. आज मिथुन भैया, आपण पाहिलं असेल की ही एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुमच्या खुल्या दिलाने तुमचं स्वागत करतायत. तुम्हाला आपल्या कुटुंबाचा भाग आम्ही बनवतोय. तुम्हाला मी आई तुळजाभवानीला चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला खूप चांगलं यश मिळो, तुमच्या हातून चांगली समाजसेवा घडो. धन्यवाद.